सगळ्यांना नमस्कार. अभिरुची अभिवाचन या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. दृश्य कलेशी निगडीत अभिजात साहित्याचं अभिवाचन या निमित्ताने करून या कलेचे वेगवेगळे पैलू तरुण मुलांसमोर तरुणाई समोर आणावेत या हेतूने आम्ही या प्रकल्पाचं नियोजन केलेलं आहे. या प्रकल्पामध्ये ज्यांच्या लेखाचं पहिलं अभिवाचन होणार आहे असे आदरणीय लेखक सुनील सुक्थनकर आणि ज्या दिवाळी अंकामध्ये हा लेख प्रकाशित झाला इत्यादी मनोविकास दीपावली विशेषांक 2016 या अंकाचे संपादक माननीय आशिष पाटकर या दोघांनीही अभिवाचनासाठी आम्हाला हा लेख घेऊ दिला याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रकट करतो आणि या लेखाच्या अभिवाचनाकडे वळतो. लेखाचे शीर्षक रियाज अखंड अविरत. लेखक सुनील सुक्थनकर. रियाज या उर्दू शब्दाला एक नजाकत आहे, डौल आहे. हिंदुस्थानी खानदानी गायकीशी या शब्दाचं नातं आहे. आम्ही चित्रपट बनवणाऱ्यांचा एक गट आपापसात गप्पा मारत होतो. चित्रपट या सांघिक कलेमधला नेमका कलाकार कोण? चित्रपट ही कलाकृती अंतिमतः कुठल्या कलाकाराची मानायची? लेखक, चित्रकार, शिल्पकार, वादक, नर्तक यांना न पडणारा प्रश्न आम्हा सर्वांना विचारात पाडत होता. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे एक वापरून जुनं झालेलं नाणं. पण म्हणजे नेमकं काय? या प्रक्रियेतले लेखक, गीतकार, अभिनेते अभिनेत्री, छायाचित्रकार, ध्वनी संरचनाकार, संकलक, संगीत दिग्दर्शक, नेपथ्यकार, वेशभूषाकार हे सगळे कलावंत नव्हेत? अर्थातच आहेत. मग ही कलाकृती फक्त दिग्दर्शकाची कशी? दिग्दर्शकाच्या मनाच्या पटलावर तो चित्रपट प्रथम उमटतो आणि मग त्याचं प्रत्यक्ष रूपांतर पडद्यावर आणण्यासाठी कलात्मक निर्मितीची प्रक्रिया घडते. या दोन्ही गोष्टी म्हणजे दिग्दर्शक या कलावंताचं कलात्मक कर्तृत्व आणि हे आपल्या अंतचक्षू समोरचं चित्र दृकश्राव्य स्वरूपात उभं करण्यासाठी सह अनुभवी कलाकारांची फौज दिग्दर्शकासोबत असते. म्हणून चित्रपट ही कला दिग्दर्शकाचीच मानायला हवी. आमच्या गप्पांमध्ये असाही प्रश्न निघाला की एखाद्या गायकाला, चित्रकाराला आपल्या कलेचा प्रकट आविष्कार करताना एक प्रकारची एकतानता, आध्यात्मिक समाधान, आत्मशांती लाभते असं म्हणतात. तशी कलात्मक तंद्री लागण्याचा चित्रपटकर्त्याचा क्षण कोणता? का चित्रपट निर्मिती ही प्रक्रिया तुकड्या तुकड्यांमध्ये अनेक दिवस, महिने चालू राहते. त्यामुळे ही आध्यात्मिक पातळी या कला प्रकाराला गाठताच येणार नाही की काय? शिवाय चित्रपट कलेच्या अनेक अंगांमधला, विभागांमधला प्रत्येक कलाकार स्वतंत्रपणे या प्रक्रियेत आपापल्या कलेची निर्मिती करत राहतो आणि त्या सांघिक प्रयत्नातून चित्रपट ही कलाकृती निर्माण होत असते. त्यामुळे त्या सर्वांची एकतानता होणार तरी कशी? मग असं जाणवलं की या सर्व सहयोग्यांच्या मनातला विखुरलेपणा जाऊन आपल्या मनातल्या स्वप्नात त्यांना सामील करून घेऊन त्यांच्या कलेच्या प्रेरणा आपल्या उर्मीच्या धाग्यात बांधून त्या सर्वांच्या प्रकटीकरणाची, सहभागाची सुयोग्य सांगड घालत आपला आविष्कार निर्माण करणं हेच तर दिग्दर्शकाचं काम आहे. त्यामुळे दिग्दर्शकाच्या दृष्टीनं निर्मितीचा एकच एक क्षण असा जणू नसतोच. मनातल्या आशय, दृश्य, ध्वनी आदींच्या मांडणींच्या स्वप्नापासून ते तोच ध्यास महिनोन महिने टिकवत सर्व सहभागी समूहाला प्रेरित करत, देवाण घेवाण करत चित्रपट बनवण्याच्या क्लिष्ट, तांत्रिक, व्यवस्थापकीय, कलात्मक घडवण्यातून जात राहण्याचा प्रत्येक क्षण हा निर्मितीचाच क्षण असतो. त्यामुळे कदाचित एखाद्या सुंदर स्वर लागल्यावर गायकाला मिळणाऱ्या आध्यात्मिक आनंदासारखे अनेक क्षण दिग्दर्शकाच्या वाट्याला येत राहतात, निरनिराळ्या टप्प्यांवर विखुरलेले.
दिग्दर्शकाच्या कलात्मक प्रवासाचं हे इंगित असं पडताळून पाहण्यातून एखाद्या शास्त्रीय गायकाच्या रियाजापेक्षा शास्त्रीय चित्रपटकर्त्याचा रियाज कसा वेगळा असतो हे जाणवेल. जशी दिग्दर्शकाची निर्मिती प्रक्रिया निराळी, तसा त्याचा रियाजही आगळाच असणार. कलावंत रियाज का करतात? मला वाटतं आपल्या माध्यमाशी आपली दररोज भेट व्हावी म्हणून. आपलं कला आविष्काराचं माध्यम आपल्याला सतत भेटत राहावं, एखाद्या जवळच्या मित्रासारखं ही कलावंताची गरज असते. ते दररोज भेटत राहिलं की एखाद्या दिवशी ते जणू त्या कलावंताच्या व्यक्तिमत्वाचा भागच बनून जात असेल. त्याचबरोबर आपली साधनं, आयुध त्याला सतत लखलखीत, तेजस्वी, उत्सुक ठेवायची असतात. कुठल्याही कला आविष्काराच्या क्षणी त्या साधनांनी त्याला साथ द्यायला हवी. हवं ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य त्याच्या माध्यमानं त्याला द्यायला हवं आणि त्यासाठी साधनंही तयार हवीत. साधनं परजण्याबरोबर आणि माध्यमांशी मैत्री करण्याबरोबरच आपल्या व्यक्त होण्याच्या भाषेवरचं प्रभुत्व वाढवणं हाही रियाजाचा एक महत्वाचा भाग असतो. एखादी कलाकृती सादर स्वरूपात आस्वादकाच्या समोर येते तेव्हा कलावंतांच्या त्यामागच्या आतल्या प्रक्रियेविषयी, अभ्यासाविषयी आणि रियाजाविषयी अर्थातच तो रसिक अनभिज्ञ असतो. पण कलावंतांच्या दृष्टीनं त्या सगळ्या साधनेतून आणि एका वेगळ्या उत्स्फूर्ततेतून कलाकृतीचा जन्म होत असतो. एखाद्या चित्रकारासाठी चित्रकला हे त्याचं माध्यम आहे आणि त्याची स्वतःची चित्रशैली ही त्याची भाषा आहे. त्यातून तो व्यक्त होतो. त्यासाठी रंगरेषा, अवकाश वापरण्याच्या पद्धती, कुंचल्यांच्या किंवा इतर साधनांच्या फटकाऱ्याच्या शक्यता सतत आजमावत त्याला स्वतःच्या चित्रभाषेचा रियाज करावा लागत असेल. साधनांच्या वापरावर हात बसावा म्हणून सराव करावा लागत असेल. चित्रपटकर्त्याचा हा रियाज चित्रपट प्रक्रियेप्रमाणेच विखुरलेला, तुकड्या तुकड्यात होणारा, जगण्याच्या भरात सतत चालू राहणारा आणि स्वतःलाही अनेकदा न जाणवता चाललेला असतो. किंबहुना जगण्याच्या अनुभवातून आपल्या कलेसाठी स्वतःला सज्ज करणं हेच दिग्दर्शकाच्या रियाजाचं खरं स्वरूप असावं असं मला वाटतं. पण म्हणजे नेमकं कसं? चित्रपटाचा आशय हा चित्रपटाचा गाभा, तो व्यक्त व्हावा यासाठी तर कलाकृती निर्माण होते. आशयाचं स्वरूप संकल्पनेचं असतं, त्यातून निर्माण होणाऱ्या कथावस्तूचं असतं, त्यातून लिहिल्या जाणाऱ्या पटकथेचं असतं. त्याला संवादाची जोड मिळते. कधी कधी आशय हा संकल्पनेपासून संवादासहितच्या पटकथेच्या परिपूर्ण स्वरूपातच जन्माला येतो. दिग्दर्शक स्वतः लेखक असेल तर ही प्रक्रिया एकसंधपणे घडते. नाहीतर लेखकाबरोबर आपल्या मनातल्या दर्शनानुसार त्याला सहप्रवास करत जावं लागतं आणि लेखकाकडून आपल्याला हवी तशी संहिता तयार करून घ्यावी लागते. त्यासाठी मनात आलेला आशय केवळ संकल्पना स्वरूप असून चालत नाही, तर तो व्यक्त करण्याचा आकृतीबंधही मनाशी निश्चित असावा लागतो. चित्रपट ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी, अनेकदा समूहात पोहोचणारी कला असल्यामुळे त्याचा आस्वादकही दिग्दर्शकाच्या मनात त्याला दिसत असतो आणि त्याचं भान ठेवत आकृतीबंधाचे निर्णय होत असतात. यासाठीचा त्याचा रियाजही जगण्याच्या अनुभवातूनच सुरू होतो. चित्रपट ही कला चित्रकलेप्रमाणेच एका कॅनव्हासच्या तुकड्यावर किंवा साहित्याप्रमाणे पुस्तकाच्या पानावर उलगडत नाही. ती दिसताना पडद्यावर कुठल्याही छोट्या मोठ्या उमटत असली तरी ती प्रेक्षकाला त्या त्या जीवन अनुभवात प्रत्यक्ष घेऊन जाते. चित्रपट हा थेट जीवन अनुभव देतो. त्यामुळे या व्यक्त होण्याचा सराव चित्रपटकर्त्याच्या मनात जगण्याचा प्रत्येक अनुभव घेताना चालू असतो. घटना, त्यातलं नाट्य, कधी प्रकट तर कधी अव्यक्त, दडलेलं, व्यक्तींच्या वर्तणुकींचे प्रकार, घटनेचा भवताल, आर्थिक, सामाजिक आदी परिस्थितींचे पदर, आसपासच्या छायाप्रकाशातून त्या घटनेवर होणारा परिणाम, आसमंतातल्या ध्वनींचं स्वरूप यासहित एक दृकश्राव्य प्रतिमा चित्रपटकर्त्याच्या मनावर सतत प्रत्येक घटना उमटवत असते.
जगण्याच्या झपाट्यातही अशा शेकडो अनुभवांचं परिशीलन करत तो आपली दृकश्राव्य आशयाची प्रतिमांच्या स्वरूपात पोतळी भरून ठेवत असतो, कधी कळत तर कधी नकळतही. हा त्याचा श्वासाप्रमाणे अव्याहत चालणारा रियाज. एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताळणीत जीवनाचं प्रतिबिंब आढळल्याचा आनंद प्रेक्षकाला मिळतो, तेव्हा त्याची बीज या जीवन अनुभव तपशिलात टिपण्याच्या अविरत चालणाऱ्या त्याच्या रियाजातच दडलेली असतात. दिग्दर्शकाला दृकश्राव्य मांडणी करायची असल्यामुळे त्याला स्थळकाळ, संस्कृती यांच्या बाबतीत साधारण असं काही म्हणून सुटका करून घेता येत नाही. म्हणूनच जीवन अनुभवाच्या कक्षा रुंदावल्याशिवाय त्याच्या प्रकटीकरणाला अस्सलता येऊच शकणार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या अनुभवांच्या संदर्भातच चाकोरीतच फिरत राहून त्याला चालणार नाही. रुळलेल्या वाटेबाहेरचे अनुभव मुद्दामून कसे घेणार? त्यामुळे खरं तर आयुष्यच अधिक प्रयोगशीलतेने जगतानाच अनुभवांची वाट रुंदावत जाते. हा रियाज नातेसंबंधांकडे अधिक मोकळ्या मनानं पाहताना, भूतकाळ तटस्थ पण उत्सुक दृष्टीतून समजून घेताना, अपरिचित दुसऱ्या कालखंडातल्या अलग संस्कृतीत घडलेल्या गोष्टी आपल्या अनुभव विश्वाशी ताडून पाहताना होत राहतो. हे दिग्दर्शकाचं कलावंत म्हणून संचित असतं आणि ते या रियाजातून तो समृद्ध करत राहतो. हा रियाज एखाद्या लेखकाच्या रियाजाशी नक्कीच नातं सांगेल, पण मुख्य फरक हा दोघांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाच्या फरकाचा आहे. कारण शाब्दिक अभिव्यक्तीतून तयार होणाऱ्या अनुभवामध्ये असणारं वाचकाचं स्वतःच्या डोळ्यांपुढे हवं ते आणण्याचं स्वातंत्र्य हे चित्रपट माध्यम प्रेक्षकाला देऊ शकत नाही. त्याची बांधिलकी तपशीलवार मांडणीशी असते. म्हणून या रियाजात तपशील खूप महत्वाचा, ढोबळपणाला जणू स्थानच नाही. जीवन अनुभव व्यक्त करण्याचं माध्यम असणारी चित्रपट कला ही अनेक दृकश्राव्य भाषांमधून प्रकटलेली आहे. चित्रपटाची भाषा हळूहळू विकसित होत गेली आहे. तिचं एक व्याकरण तयार होत गेलं आहे. तसं पाहिलं तर कॅमेऱ्यासमोर काहीही दिसलं तरी ते शूट होतच, आणि माईक समोर काहीही वाजलं की ते रेकॉर्डही होतं. एका समोर एक दृश्य दिसत गेली की काहीतरी मालिका तयार होतेच. पण ते अर्थवाही करायचं असेल तर भाषेचा सुयोग्य वापर हवा. शिवाय एकच एक पाठ्यपुस्तक हाती धरून ही भाषा उमजणारी नाही. कारण मुळातच अनेक कलावंत त्यांच्या प्रतिभेतून उत्स्फूर्तपणे दृकश्राव्य मांडणी करत राहिले आणि त्यांच्या अभ्यासातून पुढच्या कलावंतांना तयार भाषा, त्यांचं तयार व्याकरण मिळत गेलं. पण त्याचबरोबर ते व्याकरण मोडून ताकदवान अनुभवाची मांडणी नव्या कलावंतांनी त्यांच्या नव्या प्रयोगातून सिद्ध केली. ते पाहता पाहता अनेकांनी त्याला नव्या व्याकरणाचं स्वरूप दिलं. तोपर्यंत तेही नियम झुगारून वेगळी शैली वापरणारे येतच राहिले. हा प्रवास चालूच आहे. त्यामुळे चित्रपट कलाकाराच्या रियाजाचा खरा महत्वाचा भाग हा खूप चित्रपट पाहणं हाही असतो. माझ्या एका मैत्रिणीला FTII मध्ये ऍडमिशन मिळाली. तिथे दररोज संध्याकाळी एक चित्रपट पाहायचा असतो हे कळल्यावर तिची आई म्हणाली, अगं मग तुम्ही अभ्यास केव्हा करणार? मी स्वतःही जेव्हा FTII मध्ये शिकलो तेव्हा मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट दररोज संध्याकाळचा चित्रपट हीच होती. आता तर चित्रपटगृहांपासून ते मोबाईलच्या स्क्रीन पर्यंत आणि CD, DVD ते इंटरनेट आदी स्त्रोतांमधून पाहणं खूपच सुलभ झालंय. या पाहण्याला रियाजाचा दर्जा का द्यायचा? गायक ऐकण्यातून कान तयार करतच असतो, पण प्रत्यक्ष गाणं हाच त्याचा रियाज मानतात. इथे पुन्हा तो फरक लक्षात घ्यायला हवा. दिग्दर्शकाची कला चित्रीकरणाच्या स्थळी शूटिंग घडवताना इतरांना दिसलीशी वाटत असली म्हणजे प्रत्यक्षात ती संकलनाच्या संगणकापासून ते ध्वनी मिश्रणाच्या आणि चित्र परिष्करणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत चालूच राहत असली तरी प्रत्येक दिवस
हा त्याच्यासाठी प्रत्यक्ष चित्रपट प्रक्रियेच्या कृतीचा असेलच असं नाही. या महागड्या कलेसाठी साधन सामग्रीची जुळवाजुळव करता करता महिने निघून जातात. अशा वेळी हा चित्रपट पाहण्याचा सततचा रियाज त्याला कलात्मक दृष्ट्या जागवत आणि जगवत राहतो. दृकश्राव्य प्रतिमांचं दर्शन मनात तयार करणं या दिग्दर्शनातल्या सर्वात महत्वाच्या सामर्थ्यासाठी त्याला हे डोळस पाहणंच घडवत असतं. या पाहण्यात आवडीचे चित्रपट असतात, नावडीचेही असतात. कधी आवडणाऱ्या चित्रपटातील अभिव्यक्तीपेक्षा नावडलेल्या चित्रपटातला एखादा प्रयोग काही वेगळंच शिकवून जाऊ शकतो. दुसऱ्यानं बनवलेले चित्रपट रियाज म्हणून पाहताना दिग्दर्शक त्याचा नक्कल या अर्थानं विचार करत नसतो. एखादी भावना विचार करण्यासाठी, प्रसंग निर्माण करण्यासाठी, थोडक्यात एखादा अनुभव तयार करण्यासाठी एखादा दिग्दर्शक जो तोडगा काढतो त्याला रशियन दिग्दर्शक तत्वचिंतक आयझेनस्टाईन डायरेक्टेरियल सोल्युशन म्हणतो. गणितात जसं प्रमेय समोर येतं आणि त्याचं सोल्युशन म्हणजे उत्तर गणितज्ञ शोधतात, तसं दिग्दर्शकाला एखादा आशय स्फुरतो, लेखकाकडून मांडला जातो आणि मग त्याचं एखाद्या प्रमेयाप्रमाणे उत्तर त्याला शोधावं लागतं. एका दिग्दर्शकाचं हे उत्तर दुसऱ्यापेक्षा खूपच निराळं असू शकतं, नव्हे असतंच. उदाहरणार्थ, एखादा दिग्दर्शक पात्राचा एकटेपणा दाखवण्यासाठी मोठ्या अवकाशात मोठा लॉंग शॉट उभा करून वाईड अँगल लेन्सच्या वापरातून त्या पात्राला अवकाशात छोटंसं दाखवून परिणाम साधेल, तर कुणी टेली लेन्सचा वापर करून भवतालापासून त्याला तोडून त्याचा एकटेपणा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ध्वनींच्या, संगीतांच्या आक्रमक कल्लोळातून कोणी परिणामकारकता साधेल, तर कोणी त्रास देणाऱ्या शांततेतून प्रेक्षकाला अस्वस्थ करेल. एखादा संवाद दुसऱ्या संवादानंतर तत्काळ जोडून संकलनाचा एक परिणाम होईल, तर एखादं दृश्य अनपेक्षितपणे रेंगाळत ठेवून प्रेक्षकाला निराळ्या पद्धतीनं गुंतवून ठेवता येईल. परस्पर विरोधी रंगसंगतीचा दृश्य परिणाम आणि सुसंवादी रंगांचा ठिकाण आणि वेशभूषेतला वापर केल्यावर तयार होणारी एकसंधता ही प्रत्येक दिग्दर्शकाच्या मांडणीतून उलगडलेली दिसते. हे सगळं पाहणारा दिग्दर्शक त्याच्या नेणिवेत या अनुभवांची नोंद करत असतो. त्याच्या स्वतःच्या दृश्य चौकटी मांडताना, ध्वनींची रचना मनात आणताना त्याचं डायरेक्टेरियल सोल्युशन त्याच्या प्रतिभेतून निर्माण होणारं असतं. पण त्याच्या मागे पाठबळ असतं ते या नेणिवेवर परिणाम करण्याच्या रियाजाचं. रियाज हा सहज हवा, सातत्यपूर्ण हवा, आनंददायी हवा, अधिक शोधाला प्रवृत्त करणारा हवा आणि अधिक सूक्ष्मतेची समृद्धी स्वतःमध्ये जागवणारा हवा. दिग्दर्शकासाठी हा रियाजाचा अनुभव प्रत्येक वेळी मुद्दाम घडणारी गोष्टही नसेल. त्यातली अनपेक्षितता हा एक वेगळाच आनंद असतो. अगदी घरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिवसात वेगवेगळ्या वेळी येणारे उन्हाचे कवडसे असतील, गर्दीच्या रस्त्यातून शांत माळापर्यंत, वाहनातून आल्यावर वाहनाचं इंजिन बंद केल्यावर खाली उतरल्यानंतरची शांतता ऐकू येणं असेल, दोन जीवाभावाच्या माणसांमध्ये चाललेल्या वादावादीत मुद्दा पटणं न पटणं विसरून तयार होणारी अनपेक्षित निशब्दता असेल, दुपारच्या उन्हातून प्रवास करताना कोरडे, निष्प्राण दिसणारे कातळ किंवा वाळके गवताचे सरकते पट्टे संध्याकाळच्या प्रकाशात पोशाख बदलून अलंकृत होऊन आल्यासारखे जादुई दिसू लागणं आणि तो प्रकाश ढळताच वेगळ्याच विषण्णतेत लोटलं जाणं, मंडईतल्या गर्दीच्या कोलाहलातून एखादा टिपेचा आवाज कानापर्यंत प्रवास करत येणं, मध्यरात्री दूर असलेल्या स्टेशनकडूनही आगगाडीची शिट्टी स्वच्छ ऐकू येणं, एखाद्याची नजर दुसऱ्याकडे अपेक्षेने पाहताना त्याचं लक्ष नसणं आणि त्यानंतर त्या दुसऱ्यानं खूप वेळ कटाक्षाची वाट पाहिली तरी पहिल्याची पुन्हा नजरानजर न होणं, एखाद्याचा शोक त्याच्या डोळ्यात दिसत राहणं जरी त्यात अश्रू नसले तरी, दूरवरची एखादी गोष्ट मधले असंख्य अडथळे नकळत आउट ऑफ फोकस करत लख्ख दिसणं,
लोळत पडल्यावर खुर्च्या टेबलांमधून नुसती परिचित पावलं सहज दिसून जाणं, समोरच्या व्यक्तीचा चेहरा किंचित अंधारात असला तरी मागच्या प्रकाशानं तिचे खुललेले केस उजळून दिसणं, चांदण्या रात्री समुद्र किनारी आपली सावली दुपारच्या उन्हा इतकी स्पष्ट दिसणं, एखादा मुंगळा अति जवळून निरखल्यावर त्याचे आकार अगम्य अतर्क्य असे भासू लागणं, सुरकुतलेला चेहरा खूप जवळून न्याहाळल्यावर डोंगर दऱ्या माळ सदृश्य लँडस्केप पाहिल्यासारखं वाटणं, एखाद्या घरगुती चित्रीकरणामध्ये धडपडता व्हिडिओ कॅमेरा भिंतीमागून वळण घेतो काही दाखवायला आणि समोर वेगळीच व्यक्ती दृश्य येतं तेव्हा वाटणारा विस्मय, नदी किनारी वाळणाऱ्या रंगीत कपड्यांमुळे न ठरवता तयार झालेली रंगसंगती, पाण्यातून भिजून आलेल्या कुत्र्यानं अंग झाडल्यावर उडणारे तुषार, असे असंख्य अनुभव दिग्दर्शकाच्या अखंड रियाजाला खुलवत असतात. त्याच्या अनुभवात जोडीला असणारी उपस्थित असणारी व्यक्ती केवळ त्या घटनेची साक्षी असेल, पण चित्रपट कलावंत त्याचं रूपांतर रियाजात करत असतो. कॅमेऱ्याची कुठली लेन्स या दृश्य अनुभवातून मला नेते आहे, प्रकाशाचा हा खेळ मी कोणती भावना व्यक्त करताना वापरू, ही निशब्दता मला ध्वनीच्या कुठल्या वापरातून आणि संकलनाच्या कुठल्या लयीतून सापडू शकेल, असा वैचारिक प्रवास तो अनुभव आत घेण्याबरोबरच दिग्दर्शकाच्या अंतर्मनात होत राहत असावा. चित्रपट दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून अनेक कलांचा आस्वाद हा देखील एक रियाज असतो. छायाचित्र पाहताना स्थिर दृश्य चौकटी त्याच्या नजरेत साठवल्या जातात, तर चित्र पाहताना छायाचित्रणाच्या प्रत्यक्षतेच्या वास्तवाच्या पलीकडे जाताना केलेला अमूर्ततेचा प्रयोग आपल्या चित्रपटातल्या प्रत्यक्ष दृश्याला अमूर्ततेकडे कसा नेऊ शकेल हे त्याच्या मनात येत राहतं. शिल्प पाहताना कधी गोठवलेला क्षण दिसतो, तर कधी अमूर्त आकारातून आतली भावना विचार पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतो. तेव्हा व्यक्ती, वस्तू, घरं, दारं, भिंती, कॅमेऱ्याची लेन्स, कॅमेऱ्याची हालचाल यातून प्रतिमांच्या या ग्राफिक दृष्टिकोनाची नजर तो विकसित करत असतो. घटनांमध्ये कृत्रिमता न आणताही पात्रांची शरीरं शिल्पवत कशी वापरता येतील, जवळची एखादी वस्तू आणि दूरची एखादी गोष्ट यांच्यातल्या दृश्य नात्यातूनही एखाद्या शिल्पाप्रमाणे आभास प्रतिमा कशी निर्माण करता येईल हे त्याला सुचतं. संगीत ही तर अमूर्त कला, शब्द, स्वर, गाणी हा तर चित्रपटांमधला लोकप्रिय वापराचा भाग, पण पार्श्वसंगीताची निरनिराळी भावना व्यक्त करण्याची ताकद ही रुळलेल्या वापरापेक्षा वेगळी उमजण्यासाठी साचेबद्ध चाकोरीतल्या संगीतापेक्षा वेगळं कानांवर पडायला हवं आणि ते स्वर ऐकताना त्यांचा प्रयोगशील वापर सुचायलाही हवा. याही पलीकडे जाऊन चित्रपट संकलनाची आतली सुप्त लय, कॅमेऱ्याच्या पात्रांच्या हालचालींमधला ताल, शांतता आणि अवकाश यांचं नातं या गोष्टी संगीताच्या अमूर्ततेतून तो शोधत राहतो. एखाद्या पात्रावरून कॅमेरा पुढे सरकून वर वर पाहता कमी महत्वाच्या वाटणाऱ्या भवतालावर तरीही जात राहतो. ही गोष्ट संगीतातली स्वर संपल्यावर रेंगाळणारी आस ज्यानं अनुभवली नाही त्याला कशी सुचणार. नृत्य आविष्कारातल्या अभिनयाचा आणि शरीराच्या वापराचा अभ्यास अभिनेत्यानं कॅमेऱ्याशी हवं ते नातं जोडत कसा करता येईल हे तर दिग्दर्शक टिपत असतोच, पण नृत्यातल्या लयीचा होणारा विकास, त्यातले वेग, आवर्तन, पुनरावृत्ती, उत्कर्ष बिंदू, ठाम लयकारी यांचा आस्वाद त्याला पात्रांच्या आसपास होणाऱ्या कॅमेऱ्याच्या वापराची, पात्र कॅमेरा यांची जोडीनं किंवा विरुद्ध दिशेनं होणारी हालचाल, त्यांचं थबकणं, पुन्हा हलणं, त्यांच्या अमूर्त रेषा अवकाशात उमटत राहणं या सगळ्याची कलात्मक जाण देत असतो. हे सगळं कदाचित वाचायला ऐकायला गहन वाटेल, पण या सगळ्या सहज प्रक्रिया आहेत. चित्रकलेतून तयार होणारी रंगसंगतीची नजर,
संगीताचा प्रत्यक्ष वापर, गाण्यांचं आणि नृत्याचं चित्रीकरण करण्याची हातोटी तयार होणं, ही तर या विविध कलांच्या आस्वादाला दिग्दर्शकाच्या रियाजाचं स्वरूप येण्याची सुस्पष्ट उदाहरणं आहेत. साहित्याची समज ही तर दिग्दर्शकाला भावनिक वैचारिक प्रगल्भतेकडे नेणारी वाट तर आहेच, पण भाषा हे अभिव्यक्तीचं संस्कृतीनुसार बदलणारं शैलीदार साधन कसं आहे हे उमजल्याशिवाय तो अभिनेत्यांना त्या भाषिक नेमकेपणाकडे दिग्दर्शित कसा करणार? नाटकांच्या अनुभूतीतून एकाच दृष्टिकोनातून पाहिल्या जाणाऱ्या दृश्याकडे प्रेक्षक तरीही स्थूल किंवा सूक्ष्मरित्या कसा आकर्षित होतो हे दिग्दर्शक पाहत असतो आणि त्याचा दृश्यांच्या आकाराचा म्हणजे मॅग्निफिकेशन आणि रचनेचा म्हणजे कंपोजिशन विचार पक्का होत असतो. स्थापत्य कला दिग्दर्शकाला फक्त सेट कसा बांधून घ्यावा हे शिकवत नाही, तर व्यक्ती, कुटुंब, जीवनशैली, जगण्या वागण्याचे पॅटर्न्स याबद्दलही त्याची जाणीव विकसित करते. विविध आकार व्यक्तीला कधी बांधून कसे घालतात आणि मुक्त कसे करतात, भवतालापासून अवकाशापासून जोडतात किंवा तोडतात कसे, हे स्थापत्याचे नमुने उलगडून सांगत असतात. हे पाहत राहणं दिग्दर्शकाला त्याचा आशय, त्याच्या व्यक्तिरेखा अवकाशात आलेखित करण्याची समजूत देतं. चित्रपट कलेला अनेक कलांचा समुच्चय म्हटलं जातं. अनेक कलांचा आस्वाद, अगदी रसिक म्हणून आस्वाद हा दिग्दर्शकाला अधिक सक्षम बनवत असतो. ही कला अगदी गेल्या शतकात विकसित झाली आहे, तरुण आहे, त्यामुळे तिला अभिजात कलेचा दर्जाही अनेक समीक्षक किंवा इतर कलांमधले अध्वर्यू देत नाहीत. भारतात उथळ लोकप्रियता, समंग सादरीकरण आणि आर्थिक राजकारणातून आलेली अल्पसंतुष्टता यातून चित्रपट कला तिची एक अभिजात कला प्रकार म्हणून ओळख तयार करू शकलेली नाही आणि त्यातल्या कलावंताला, दिग्दर्शकाला त्याच्या शास्त्रीय रियाजाचं महत्व उमजलेलं नाही असं वाटतं. ज्यांना ते वाटतं त्यांची ओळख त्या गांभीर्यानं रसिकांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे चित्रपटकर्त्यांचा रियाज दुर्लक्षितच राहतो. कदाचित तो उत्स्फूर्तपणे करणारे काही दिग्दर्शक त्याला तसं ठोस नाव देत नसतील, पण त्यांच्या जिवंत निर्णय प्रक्रियेच्या मागे हा रियाज असणार हे पाहणाऱ्याच्या ध्यानात आल्या वाचून राहणार नाही. या साऱ्याच्या पलीकडे जसा गाण्याचा रियाज प्रत्यक्ष गाऊन करायला हवा, तसा चित्रपट बनवण्याचा रियाज चित्रपट बनवूनच व्हायला हवा, हेही खरेच. आणि त्यासाठी आजचं डिजिटल माध्यम चित्रपटकर्त्याला सक्षम बनवतं आहे. साधे, छोटे, स्वस्त पण उत्तम प्रतिसाद देणारे कॅमेरे, त्यासाठी मेमरी कार्ड, तेही पुनर्वापर होण्यायोग्य, हे सोडून इतर कच्चा माल न लागणं, छोटे मायक्रोफोन्स आणि घरगुती संगणकावर देखील वापरता येतील अशा काही साध्या संकलन, ध्वनी मिश्रण आदींच्या आज्ञावली. यामुळं एक स्वांत सुखाय स्वावलंबित्व चित्रपटकर्त्यांना मिळालंय. त्याचा वापर करून सतत कार्यरत राहणं हा अनेक उत्साही आणि प्रतिभावान दिग्दर्शकांचा रियाज बनतो आहे. जसं रियाज म्हणून स्वतःशीच गाणाऱ्या गायकाला प्रत्यक्ष रंगमंचीय सादरीकरणाच्या बंधनांशिवाय, चिंतेशिवाय, दडपणाशिवाय मुक्त गाऊन पाहता येतं, तसं समाधान या स्वतःसाठी बनवलेल्या बहुतांशी लघुपटांमधून दिग्दर्शकांना मिळतं आणि ती मुक्त प्रक्रिया तुलनेनं कमी खर्चिक असा रियाज बनते. रियाज कलावंताला पारंगत करतो, प्रयोगशील करतो, प्रेरणा देतो, ताजतवानं करतो. अशी संधी न मिळणं त्याची वाढ खुंटवून टाकतं. कधी कधी कलेचा व्यवसाय बनतो, त्याला वेग चढतो. कलेच्या सादरीकरणाची हातोटी हुकमी बनत जाते. हमखासपणाच्या खुशीत नाविन्याची आस हिरमुसते. वेळ नाही, च्या सबबीखाली आहे तीच क्षमता पुन्हा पुन्हा वापरली जाते. चित्रपट माध्यमाला कलेचा दर्जा न देता व्यवसायाचं स्थान देण्याची अहमिका
रियाजाला अनाठायी ठरवून मोकळी होते. रियाजाच्या रसरशीत प्रक्रियेला अनावश्यक गांभीर्याचं लेबल लावून मोडीत काढलं जातं. रियाजाला कधीच व्यावसायिक मूल्य नसल्यामुळे त्याची किंमत मोजता येत नाही. त्यामुळे तो अमूल्य मानण्याऐवजी विनामूल्य मानला जाऊ लागतो आणि चित्रपट कला अभिजाततेपासून अधिक अधिक दुरावत जाते. अर्थात इथे अभिजाततेचा संदर्भ लोककला विरुद्ध अभिजात कला या अर्थानं नाही, कारण लोककला देखील कधीच रियाजाशिवाय उजळून निघालेल्या नाहीत. अभिजात हा शब्द केवळ धंद्यांच्या गणितापलीकडचं, कलेचं स्थान चित्रपटाला मिळावं या अर्थानं मनात येतो. नुकतंच चित्रपटाची निवड करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या समितीत काम करण्याची संधी मला मिळाली. देशभरातले चित्रपट अनेक शैलींमधले, भाषांमधले पाहण्याचा आनंद मिळाला. एक सहयोगी दिग्दर्शक मित्र म्हणाला, लहानपणी पिक्चर बघतो म्हणून मार खाल्ला, चोरून सिनेमे पाहायची पाळी आली. आज दुसऱ्याच्या खर्चानं चित्रपट पाहण्याचं काम करायला आलोय. तो गमतीनं म्हणाला, तरी मला आतून वाईट वाटलं. ते सिनेमे पाहणं हा त्या छोट्या मुलाचा रियाज होता. त्याला जे करायचं होतं ते त्याला कळल्यामुळे तो त्या रियाजाच्या धडपडीत होता. नशीब हे की त्या मारामुळे विझून न जाता तो त्याला जे व्हायचं होतं तेच बनला आणि नव्या उत्साहानं आज या समितीच्या कामकाजातून होणाऱ्या रियाजातून स्वतःला नवनिर्मितीसाठी तयार करतो आहे. महान शास्त्रीय गायक आमिर खान साहेब यांच्यावर बनलेला एक सुंदर लघुपट पाहण्यात आला. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना खान साहेब म्हणतात, हर दिन जब तक मैं गाऊं नहीं तब तक ऐसा लगता है जैसे नहाया नहीं. रियाजाच्या पलीकडे आपल्या माध्यमाच्या, कलेच्या सहवासाशिवाय पारोस वाटण्याचा अनुभव मला खूप नितळ वाटला. कानाची पाळी बोटांच्या चिमटीत धरून आमिर खान साहेब किंवा त्यांच्याप्रमाणे बुजुर्ग चित्रकर्त्यांच्या स्मरणातून मीही म्हणेन, चित्रपट माध्यमाच्या सानिध्याशिवाय गेलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी कोरडा पारोस असेल. चित्रपट माध्यमाच्या जलाशयात डुबकी मारली की तो कलावंत बाहेर येऊच इच्छित नाही. त्यात पुन्हा पुन्हा खोल डुबकी मारत राहणं हाच रियाज, अखंड, अविरत.